आज आपण पंडित मदन मोहन मालवीय यांच्याबद्दल थोडीशी माहिती पाहणार आहोत. मदन मोहन मालवीय यांचा जन्म 25 डिसेंबर 1861 मध्ये अलाहाबाद येथे झाला. घरची परिस्थिती गरीब होती. वडिलांचे नाव व्रजनाथ. त्यांच्या घरात बालपणापासून धार्मिक वातावरण होते. आजोबा वडील रामायण व महाभारत यांच्या कथा करत असत. लोकांकडून मिळणारे धान्य व पैसे यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. पैशाची गरिबी असली तर मनाची श्रीमंती फारच मोठी होती. लहानपणापासूनच अतिशय बुद्धिमान असलेल्या मदन मोहन मालवीयांना शिक्षण घेण्याची आसक्ती होती. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने जेमतेम प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. वह्या पुस्तके आदी शैक्षणिक सामग्री आणण्यासाठी लागणाऱ्या पैशाचा अभाव असतानाही आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी मदन मोहन मालवीयांच्या आईने आपले दागिने गहाण ठेवले. मदन मोहन यांचा विवाह कुंदन देवीशी संपन्न झाला. मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी मूर सेंट्रल कॉलेजमध्ये प्रवेश मिळविला. कष्ट करून BA उत्तीर्ण झाले. उत्तम मार्कांनी पास झाल्यामुळे ज्या हायस्कूलमधून शिक्षण घेतले होते त्याच हायस्कूलमध्ये नोकरी मिळाली. काही काळ त्यांनी नोकरी केली. शिक्षणाबरोबर मुलांना शुद्ध आचरणाचे धडे शिकविण्यावर मालवीय यांनी भर दिला. हायस्कूलची नोकरी सोडून त्यांनी इंडियन युनियन, अभ्युदय, हिंदुस्थान लीडर अशा काही इंग्लिश व हिंदी वृत्तपत्रांचे संपादन केले. त्यामुळे अनेक विषयांचा त्यांचा संपर्क आला. समाजमनाची जाणीव झाली. समाजावर होणाऱ्या अन्यायाला त्यांनी वाचा फोडली. 1885 साली कोलकात्याला काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. ते संयुक्त प्रांताचे प्रतिनिधी म्हणून गेले होते. त्यांचे भाषण अतिशय अभ्यासपूर्ण व प्रभावी झाले. अनेकांनी त्यांच्या भाषणाची स्तुती केली. ते 4 वेळेस काँग्रेसचे अध्यक्ष झाले. दिल्ली व कोलकात्याच्या काँग्रेसचे अधिवेशन सरकारने बेकायदेशीर ठरविले. त्यामुळे मदन मोहन यांना अटक करण्यात आली. मदन मोहन यांनी कायद्याचा अभ्यास करून वकील परीक्षा उत्तीर्ण केली व काही काळ वकिली केली. काँग्रेसमधील काही विचार मान्य न झाल्यामुळे त्यांनी चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांनी काढलेल्या स्वराज्य पक्षात प्रवेश केला. हिंदू धर्माचा त्यांचा गाढा अभ्यास असल्याने मालवीयांनी हिंदू धर्माचा प्रचार करण्यास सुरुवात केली. मालवीयांच्या या कृतीला प्रतिक्रिया म्हणून मुस्लिम नेत्यांनी काही संघटना काढून हिंदूंच्या विरोधात प्रचार केला व हिंदूंच्या कत्तलीही करण्यात आल्या. त्यावेळी त्यांनी काही मुसलमानांना शुद्ध करून हिंदू धर्मात घेतले. हिंदू धर्मात अनेक जाती जमाती असल्या तरी आपण सारे एक आहोत याची जाणीव सर्व समाजाला करून दिली. बनारसला हिंदू विद्यापीठ स्थापन केले. त्याच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे शिक्षण देण्यास प्रारंभ केला. पत्नीच्या निधनानंतर ते मनाने थोडे खचले. 1946 साली देशातील वेगवेगळ्या भागात भीषण जातीय दंगली सुरू झाल्या. त्यांच्या भावूक मनावर फार परिणाम झाला. आयुष्यभर केलेले कार्य त्यांच्या डोळ्यांसमोर उभे राहिले. आपल्या कार्याबद्दल ते समाधानी होते. आज बनारस येथे स्थापन केलेल्या हिंदू विद्यापीठाचे कार्य अखंडपणे सुरू आहे. हिंदूंच्या संस्कृतीचा प्रसार अव्याहतपणे सुरू आहे.